काल पब्लिक आपल्याला आपल्या मावशीच्या मुलाने चॅलेंज दिलं होतं, तर मावशीचा मुलगा तर तो चॅलेंज हारला. पण मग माहितीये का, आज मी स्वतः एक चॅलेंज हारलो. ते कसं हारलो, ब्लॉग शेवटपर्यंत पास सगळं सांगतो. आपल्या गावामधले एकदम भारी ट्रेडिशन म्हणजे माहितीये का, हे या तिकीट घरामध्ये जाऊन माहितीये का, पहिले ना कितीचं दूध घ्यायचं, त्याचं एक तिकीट घ्यावं लागतं. त्या तिकीटवरनं माहितीये का आपल्याला दूध भेटतं. मग मामाला म्हटलं, बाई मामा एवढं मस्त अँटिक यार तुमचं, सगळं काहीतरी अजून दाखव तुमच्याकडचं. मामा म्हटलं म्हणे माहितीये का, इथं 30 वर्षापासून जो एक कचोरीचं दुकान आहे, इथली कचोरी खूप भारी असते, मी तुला घेऊन जातो आणि सगळ्यांना खाऊ घालतो. सगळ्यांना खाऊ घालायचं म्हटल्याच्या नंतर मामा म्हणतो, बाई सगळ्यात पहिले आपण चवण घेऊन येऊ. हे दोघं सगळे नुसतं मोबाईल मध्ये, सगळे पोरी बी मोबाईल मध्ये. मग दुपारच्या टायमाला आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्याच्या नंतर भाऊला काही काम नाही, नुसतं मोबाईल मध्ये लागतं. सगळेचे सगळे पोर लाईक मोबाईल मध्ये लागले. थोडंसं झोपू म्हटलं, तेवढं आईने काढलं भो हे काम. म्हणलं काय करावं काय नाही, झोप मोड का नसेल माहिती का, थोडंफार फ्रेश झालं. फ्रेश झाल्याच्या नंतर माहितीये का, दुपारचं ऊन एवढं कमी कसं वाटायला लागलं. म्हटलं अरे हा, आता पावसाळ्यात जवळ येऊ लागला ना, बरोबर तेवढ्यात पहिला भाई म्हटलं, हे घोडा काय मानव म्हणे, तुझं एवढं आयफोन भारी म्हणे, चल म्हणे आमचा फोटो काढ म्हणे. म्हटलं चाल भाऊ. मग रास्ता दिसलं जांभळाचं झाड, जांभूळ खाल्याच्या नंतर माहितीये का, निघालो पब्लिक. मानवने मला चॅलेंज दिलं होतं, मी तो चॅलेंज जिंकलो. मग मानवने मला खाऊ घातलं भाऊ. नंतर माहितीये का, मंदिराचं दर्शन केले. दर्शन केल्याच्या नंतर आपण आलो बाहेर थोडेफार फोटो काढायला. म्हणलं एवढं मस्त चिंच हवंय, म्हटलं चिंच खाऊ भाऊ. चिंच खाऊन घेतलं, लहानपणीचे दिवस आढवले, आम्ही व्याज झालो. ब्लॉग कसा वाटतं ते कळून सांगा ना, आपल्या पेजला फॉलो देखील करा.